लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण ई-केवायसी साठी 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ई-केवायसीतील दुरुस्तीसाठी लाभार्थ्यांना शेवटची संधी दिली जाणार आहे। आतापर्यंत 68 लाख बहिणी योजनेतून बाद झालेल्या होत्या। सरकारचं 12,240 कोटी वाचणार आहेत। लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडलेल्या लाभार्थींना आता दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। ही मुदत 31 मार्च पर्यंत होती। ई-केवायसी दुरुस्तीसाठी ही शेवटची संधी असेल, असं महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय। दरम्यान लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेमध्ये 68 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत। या महिलांनी ई-केवायसी केले नसल्यानं त्या योजनेमध्ये बसत नव्हत्या, हे आता स्पष्ट झालेलं आहे। या योजनेमध्ये 2,43,00,000 महिलांनी नोंदणी केलेली होती आणि त्यांना दरमहा 1,500 रुपये मदत मिळत होती। त्यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला 43,740 कोटी रुपयांचा बोजा येत होता। राज्याची आर्थिक घडी या योजनेमुळे काहीशी विस्कटल्यानं अपात्र महिला शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली। आता 68 लाख महिला बाद झाल्यानं सरकारचे 12,240 कोटी वाचणार। काही सूचना आल्या की ई-केवायसी करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी ई-केवायसी भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता। त्यात काही चुकीचे ई-केवायसीच्या फॉर्म मध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली। ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत, म्हणजे 30 एप्रिल पर्यंत ती मुदत ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे व अतिशय महत्त्वाची सुद्धा आहे। लाडक्या बहिणींनो, आनंदाची बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ती मुदतवाढ म्हणजे आता 30 एप्रिलपर्यंत, म्हणजेच एका महिन्याची ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आणि अतिशय महत्त्वाची अशी बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो काही फेब्रुवारीचा महिना हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे, याचे 21 कोटी हे पाण्यात अडकलेले आहेत। लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने अशी अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असा होता। हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही बघितलाच असेल। चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।